तर जरी कोणाची असेल हरवली असेल मित्रा ये लवकर घेऊन जा. ओ इथे मात्र पुढे एकदा चांगला फटका चेस सुरू 5 सारे चेंडू अडवला. दुसरा धावेचा इथे मात्र कॉल केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीटही होतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये हो चांगला फटका लॉफ्टेड स्ट्रोक बॉल सरळ सीमा पार जातोय का. धाव मिळतात मात्र 4 एक टप्पा घेत सीमा पार धावा 4. व पुढे एकदा फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. आताचा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक इथे मात्र कंप्लीट होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावरती 13 बिनगडी बाद. बॅट मध्ये परफेक्ट लव केला. चेंडू आणि बॅटचा संपर्कच नाहीये. तो डॉट बॉल. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. इथं मात्र स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होनो. फटका फार सुंदर. बॉल हवेमध्ये. 2 खेळाडू फक्त पाहत राहतील. बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. धाव मिळतील 6. येतो हा षटकार. व आताचा बॉल खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. षटकारानंतर लगेचच रिप्लाय दिला.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, थोडा जास्त एफर्ट लावला गोलंदाजाने. आय थिंक चेंडू जसा पकडला तसा स्ट्रायकर एंडवरती थ्रो जर आला असता तर कदाचित विकेटही मिळाली असते. एक धावेतून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू अजूनही या ओव्हरमधील शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओमकार चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, हिटिंग आर्क पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सुरू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज ओमकारला आपण पाहतो. अँगलचा चांगला वापर करतो ओमकार. ओमकारने पाहिलं ज्याप्रमाणे उदीप खेळण्याचा प्रयत्न करतोय. हो इथे मात्र लो फुल टॉस बॉल. डीप लॉंग ऑफ मध्ये हा बॉल जाईल. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर करतोय उदीप, पण मात्र तसं यश मिळत नाहीये. पण एका बाजूने विपरीत खेळ विनोदचा पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा हवेमध्ये बॉल जातो ऑडियन्सला थोडीशी वाईट सवय लावली आहे षटकार चौकार पाहण्याची. ओ पुन्हा एकदा फटका फार चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू तिथे मात्र तैनात. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 बिनगडी बाद. सुरू आणि या प्रथम सत्रामध्ये लोढा चषकाच्या लोढा प्रीमियर लीगच्या अध्यायामध्ये एक नवा चॅप्टर नवं पान लिहिण्याचा प्रयत्न हे खेळाडू करतात. चांगली सुरुवात. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. उदीप थोडासा संघर्ष करतोय, पण एका बाजूने उदीपवरचं प्रेशर कमी केलं विनोदने, कारण की एका बाजूने तोडफोड आपल्याला पाहायला मिळते आणि एका बाजूने धावांची जमवा जमाव. सेन्सिबल खेळ. 24 धावा. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती राजेश. राजेशचा हा बॉल ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल निघाला. बाउंड्री लाईनच्या दिशेने सफर करतोय. 2-3 टप्पा घेऊन बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. ओ इथे मात्र बॉल हवेमध्ये. झेल पकडण्यासाठी खेळाडू इंटरेस्टेड. चांगलं चेस कंप्लीट केलं. ऑलमोस्ट लॉंग ऑन वरून सर्कल पर्यंत धावत येणं. 15 ते 16 मीटर ट्रॅव्हल केलं वेगाने आणि जोपर्यंत चेंडू खाली येतो हाताला संपर्क होऊन चेंडू जमिनीला दान होतो. पण चांगला एफर्टला नंबर 100. प्रयत्न पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर चेंडू टप्पा जसा हातातून निसटला, टप्पा पडला, लगेचच खेळाडू फिरतो आणि चेंडू कलेक्ट करण्यासाठी तयारही होता. ॲक्युरसी, ॲक्टिव्हनेस आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. राजेश पुन्हा एकदा तयार. 29 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतं उदीप. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती
स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीटही होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. ओ द विकेटने गोलंदाजही तयार. ओ बॅट अँड पॅड मध्ये होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. एक धाव इथून मात्र घेतली जाते. थर्टी वाद 31. बॉलर पुन्हा एकदा तयार होतो उदीप स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, एकच धावेतून मात्र मिळेल. उदीप मात्र वारंवार प्रयत्न करतो पण त्याचा स्ट्रगल या मॅच मध्ये कंटिन्यू राहिला. फटक्यांवरचं नियंत्रण जणू काही सुटलं, मोठ्या फटक्यांचा पत्ता त्याला सापडत नाहीये. पण एका बाजूने विनोद तो प्रेशर तितकंसं बनून देत नाहीये, त्यामुळं उदीपची खेळी या मॅच मध्ये ही व्हॅलिड ठरते. स्ट्राईक रोटेट करणं उदीपचा हा रोल राहिला. स्ट्रायकिंग एंडवरती विनोदने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या आतल्या भागाला चेंडू लागतोय आणि एक धावेतून मात्र मिळेल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये कमबॅक केलं राजेशने. ज्याप्रमाणे षटक कंप्लीट केलं, इकॉनॉमिकल षटक सिंगल डिजिट मध्ये हा स्पेल कंप्लीट केला आणि 3 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावरती बिनगडी बाद 33. धावा धावफलकावरती 11च्या सरासरीने धावा बनतात. सरासरी मेंटेन ठेवली आहे, कन्सिस्टन्सी कायम राहिली आहे. विनोद एका बाजूने प्रहार करतो, एका बाजूने सेन्सिबल खेळ उदीपचा पाहायला मिळतो, पण उदीपला देखील आता गिअर चेंज करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती विनोद सामना करेल ओमकारचा. ओमकारने मागच्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. यस डेफिनेटली एक चौकार एक्स्ट्रा आला, पण चांगली पकड आपल्याला त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. चला थोडासा विलंब कमी घ्या. तेच अंपायर देखील वॉर्न करतात खेळाडूला. पहिला बॉल पुल केला, फाईन लेगला टार्गेट. बॉल एक टक्का घेत सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. फलकावरती लागल्यात. हा जो डान्स करतो तो कोणाच्या बाजूने नक्की कळत नाहीये. चौकार गेला तरी ना असतो, विकेट गेला तरी ना असतो. बॉल हवेमध्ये, झेलची संधी. ओ सेकंड अटे मध्ये झेल कंप्लीट, विकेट मिळाली आहे. चांगला झेल पकडला, सुंदर झेल. विनोदच्या खेळीचा अंत.
परफॉर्मन्स जबरदस्त आहे. एनर्जी देखील काळूची चांगली आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. धावांचा थोडासा दुष्काळ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की सुरुवातीला धावांचा ओलावा पाहायला मिळाला. ओ आता देखील विकेट मिळाली, सफल झाली, योजना सफल होते गोलंदाजी. यस टॅगोल विकेट. पाहायला मिळते ते म्हणजे 37. आपण सुरुवात जर पाहिली, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजे 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा होत्या 11, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या धावफलकावरती त्या म्हणजे 24 आणि एकही गडी गमावला नव्हता. पण पुढच्या 12 बॉलमध्ये फक्त 13 धावा आणि विकेटही 3 गमावल्यात. तर बघा, देवराज पाल साहेबांना जर गोलंदाजी दिली तर विजय सिंग यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. देवराज पाल जे उत्तम गोलंदाज आहेत त्यांना जर गोलंदाजी दिली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजी दिली देवराज पाल साहेबांना तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज विजय सिंग साहेब यांच्याकडनं. फक्त गोलंदाजीसाठी आहे की विकेट घेतल्यावरती देखील? ते गोलंदाजीला आले तरी लगेच लागू आहे त्यांना प्राइज. क्या बात आहे. स्ट्रॅटेजी चांगली आहे. येऊन फक्त वाईट टाकला तरी चालेल, 5,000 मिळू शकतात. स्ट्रॅटेजी चांगली आहे, पण जणू काही शेवटची ओव्हर बदलवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय? पण गोलंदाजी मार्कवरती साई. ओ साईच्या अगेन्स्ट आता मात्र घाई केली आहे फलंदाजाने. स्लॉट मध्ये आला बॉल, संघर्ष समाप्त झाला. बाउंड्री लाईनचा बाहेर उदीपचा बॅट मधून येतो हा हाय अँड मॅक्सिमम 6. धन्यवाद. तर पहा, पारस सिंग यांच्या प्रत्येक षटकारासाठी हर्षित तिवारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बॉल जुना. काय फटका पहा, पहिलाच बॉल साईचा आणि उदीपने अगदी स्लॉट मध्ये या बॉलला घेतलं. गोलंदाज सुरेशला आपण पाहतोय. सुरेश समोर सुंदर फटका. पुन्हा एकदा पुल केला, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. खेळाडू जज करतोय पण त्याच्या डोक्यावरून फ्लाय होईल. टायमिंग प्रॉपर, दर्जेदार फटका. पुन्हा एकदा चेंडू करतो हवाई सफळ. धावमितीचा येतोय षटकार. दोन बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळालेत. चांगले दोन फटके सुरेशच्या अगेन्स्ट. 2 चेंडूमध्ये 12 धावा. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग सुरू आहे. उदीपला माहिती आहे सेकंड इनिंग मध्ये आपल्या गोलंदाजांना सुरक्षित करायचं आहे, तर या इनिंग मध्ये धावांचा विमा परचेस करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाजाने आपला एंड बदलला. फलंदाजापासून दूर जाणारा हा बॉल अँगल क्रिएट करतोय राऊंड द विकेट. खांद्याचा थोडासा वापर. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा हामर करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाहीये, एक धावेतून मात्र घेतले, दुसऱ्या धावेचा डेफिनेटली प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकर एंडवरती थ्रो, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कम्प्लीटही केल्या जातात. चांगली रनिंग बॅट बंद विकेट, चांगली धाव इथून मात्र घेतली जाते. चांगली पार्टनरशिप पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न, ह्या ओव्हरमध्ये धावांचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न थोडासा पुल केलाय. या ओव्हरला आपण पाहिलं तर थोडस लेफ्ट करतोय, डाव उचलण्याचा प्रयत्न, डाव उचलण्याचा प्रयत्न उदीप करतो. आता मात्र फटका थोडासा खाली राहिलाय, एक धाव कंप्लीट केली जाते. थ्रो स्ट्रायकर एंडवरती जलद गतीने, आता मात्र अखेरच्या क्षणाला स्पीड धारण केली होती पण पोहोचू शकला नाहीये फलंदाज. रनआउट विकेट. नवरा बारकू लाग धावफलकावरती त्या म्हणजे 53-53 टार्गेट असेल, त्या म्हणजे 54 धाव्यांचं. 54 धावा इथून मात्र बनवायचात. पहिलं सत्र इथे मात्र कंप्लीट झालं आणि पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, कशा प्रकारे हे खेळाडू धाव बनवण्यासाठी प्रयत्न करतील, षटकार चौकारांची आतिषबाजी होईल. पण ऑनलाईन प्रेक्षक आणि त्यासोबतच प्रेक्षकांना एंटरटेन करण्यासाठी शब्दांचा पाऊस आणि क्रिकेटची हाऊस मिटवण्यासाठी ऐकूयात आवाज नेतोली गावाचा प्रथमेश ठाकूर सरांचा. थँक्यू. हॅलो हॅलो. चल पहा, इथे आता विशेष पारितोषिक लागलेलं आहे. चाहता वर्ग पाहायला मिळतो आपल्याला. संदेश खुणे यांचा. संदेश खुणे यांच्या प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. अमित
तसेच चेतन भोईर यांच्याकडनं देखील 200 रुपये प्रत्येक झेलसाठी. पहा चाहता वर्ग खूप आहे या खेळाडूचा. आज इन ॲक्शनमध्ये खेळताना 3 दिवस कमिटीच्या नियोजनामध्ये काम करत होते. आज ते इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. अतितटीची लढत तुमच्यासमोर पाहायला मिळते. इथून जो संघ जिंकेल तो फाईट करेल तो म्हणजे आणि 11 संघासमोर. म्हणजेच नक्कीच आज आपल्याला टॉप 4 मधला अजून एक संघ पाहायला मिळेल. 3 संघ तर आपल्याला टॉप 4 मध्ये पाहायला मिळालेले आहेत. पॉवर गँग आर्मी, टर्मिनेटर, तसेच पहिल्या दिवशी जो संघ सुंदरशी चाल आहे कामावर जायला उशीर झाला. हालो चेक बस. थोड़ा वर्ग 1 पॉइंट चेक. स्वागत है फिर एक बार सभी दर्शकों का एक बेहतरीन टूर्नामेंट में. आप देख रहे हैं दोस्तों लोढ़ा एवं क्रिकेट क्लब आयोजित लोढ़ा प्रीमियर लीग 2024 7वां सीजन. 2019 से ये प्रतियोगिता आप जरूर एंजॉय कर रहे हो. ओ पहली गेंद खराब थी, लेग स्टंप के बाहर. ऑन साइड पर स्विंग करते तो 4 रन मिलते. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद. अतिरिक्त रन का इशारा निनाद सर का. 53 रनों का अब यहां पर जरूर पीछा करना है. अभी भी और 2 रनों की पेनल्टी 1 ओवर के बाद हम ऐड करेंगे. जय श्री राम 11 की टोटल में महत्वपूर्ण मुकाबला है ये. करो या मरो की लड़ाई मैदान में. लोअर फुल टॉस, बॉलर्स बैक ड्राइव करने का प्रयास. सामने मिड ऑन पर गेंद रुकाई गई, कोई रन नहीं. पिछली जो अतिरिक्त रन थी वो भरकर निकाली इस डॉट बॉल ने. अमित राहू राव्या देखील इथे आलेली आहे. स्वागत आहे. आम्ही गट्टूची वाट बघतोय, तो कधी येईल. चेक. तर बघा दीपेशच्या हॅट्रिक विकेट जर घेतले दीपेशने गोलंदाजी करत असताना तर कैलास धाकपाडे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात है. 29 गेंदे और भाग्यवान देखिए यहाँ पर 53 रनों की जरूरत है इस मुकाबले में. मजा आएगा. ओ इस बार अच्छी गेंद, बेहतरीन विकल्प. नक्कीच प्रथमेश अस्तित्वाची लढाई आहे. इथून करो या मरोची लढत आहे. इथून आपलं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला ही मॅच जिंकणं तितकंच महत्वाचं आहे. एग्जैक्टली बिल्कुल सही कहा आपने. लेकिन क्या आप अपना अस्तित्व टिका पाए? ना आमच्या टीममध्ये तालमेल थोडा हे झाला त्यामुळे आम्हाला हार पत्करावी. काय हरकत नाही, संघ आपलेच आहेत हे देखील. नहीं, पर आप हर बार कहते हैं अगली बार अगली बार अगली बार. वो अगली बार कब आएगा भाग्यवान? क्योंकि देखिए हमारे साथ मनीष पवार जुड़ चुके हैं और वो ये सवाल कर रहे हैं कि अगली बार कब आएगा आपका. येस भाग्यवान. तर बघा दीपेशसाठी अजून एक बक्षीस आहे. हॅट्रिक जर घेतली विकेटची तर अजून रोहित खुने यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
आम्ही 2000 म्हणजे 2 वर्षापूर्वीचा चॅम्पियन संघ आहे स्टार बॉयज 11 या LPL लीगचा. प्रथमेश, तुम्हाला माहिती असायला पाहिजे ही गोष्ट. आपण गेले 5-6 वर्ष आमच्यासोबत जोडलेले आहात. यस यस, बिल्कुल सही कहा आपने. चैंपियन थे आप, लेकिन उसके बाद क्या हुआ? तालमेल बैठा नहीं है तब से अब तक. नाही, स्क्वॉड जो येतो ऑप्शनमध्ये जे फिल्डर येतात त्याच्यामध्ये काहीतरी कमी असते, त्यामुळे आम्हाला पण प्रत्येक वर्षी आपणच चॅम्पियन होणं चुकीचं आहे ना प्रथमेश. लेकिन देखिए कैसे है भाग्यवान, मुझे लग रहा है कि पिछले साल मनीष पवार आपकी टीम को छोड़कर गए, उसी वजह से शायद अब ये स्ट्रगल कर रहे हो आप. येस येस येस, ते पण असू शकतं. कोइन्सिडेंट असू शकतं का मनीष पवार होता म्हणून आम्ही जिंकलो. आता मनीष पवार नाही आहे आमच्यासोबत, म्हणजे तो मैदानामध्ये आहे पण आमच्यासोबत तो आता सध्या नसतो, त्यामुळे आम्ही असू शकतो हा देखील आम्हाला. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. 25 गेंदे और 50 की जरूरत. इस मुकाबले में क्या प्रेडिक्शन दे सकते हो आप, कौन जीतेगा ये मुकाबला? नाही, दोन्ही संघ बॅलन्स आहे, कारण की दोन्ही संघ एक एक मॅच हारलेले आहेत. इथून दोन्ही संघांना लढणं महत्त्वाचं आहे तितकंच, आणि दोन्ही संघांमध्ये बॉलिंग लाईन देखील खूप चांगली पाहायला मिळते पवार ब्रदर्स शार्विले संघामध्ये. त्याचप्रमाणे बॅटिंग लाईनचा जर विचार केला तर मैदानामध्ये अष्टपैलू खेळाडू मी ह्याचं नाव घेईल राजेशचं, तो मैदानामध्ये आहे तोपर्यंत चान्सेस खूप असतील जय श्रीरामचे देखील. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. तो चलिए देखिए क्या होगा इस मुकाबले में. पहले ओवर के समाप्ति के बाद केवल 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. 24 गेंदे और जीत के लिए 48 की जरूरत. लेकिन जो 2 रनों की पेनल्टी थी टीम पवार ब्रदर्स शार्वी 11 को हम ऐड करेंगे तो पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल होगा कुल 6. 4 थे, 2 रनों की पेनल्टी ऐड कर 6 बने. यानी देखिए भाग्यवान, पहले ओवर में केवल 4 रन आए. कितने नफीतुली गेंदबाजी. खूपच खूपच खूपच. मागे देखील मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं दीपेशच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या, आणि आता देखील तशीच कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली दीपेशची. आणि स्वतः ओनर आहे या संघाचा, त्यामुळे त्यांनी खांद्यावर जबाबदारी घेतलीच आहे. प्रथमेश, डीजे उमेशला जॉईन करा आपल्याशी. ते विश्रांती घेत आहेत का? येस येस, डेफिनेटली. सध्या डीजे मयूर आहेत आपल्यासोबत. ओके ओके, जॉईन करा, मनोरंजन होऊ द्या. शेवटचा दिवस आहे, खूप सारे 3 दिवस आपण मजा केली, आता शेवटच्या दिवशी ती मजा दुप्पट आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे, प्रेक्षकांनी आनंद घेतला पाहिजे. तर तुमची काय फरमाईश असेल तर ती सांगून टाका. पूर्ण आमच्या होईल. समोर तुम्ही पाहू शकता कालू डॉन वाट पाहतोय त्या क्षणाची. ओ तो चलिए इस बार हवाई यात्रा पर निकल गई है गेंद. बिग इट्स आउट ऑफ दी पार्क. मिलेंगे पूरे 6 रन. चेक करना चाहेंगे क्योंकि लाइव टीम अपडेट देखिए यहां से. ऐसे तो लग रहा है यहां पर कि 6 या 4. वेट वेट वेट. निकेश दादा भोईर.
छक्काच आहे, सिक्सच आहे सांगतायत. फिर से एक बार मिस हिट, इस बार गेंद हवा में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं वहां पर, जाकर गेंद को उठाएंगे फील्डर, तब तक 2 रन लेने का यहां पर अवसर मिला बल्लेबाजों को. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट यहां पर दोनों ही बल्लेबाजों के बीच. अच्छा तालमेल, अच्छा तालमेल. फिलहाल इस मुकाबले में आप देख सकते हैं विनोद दादा यंदारकर इन एक्शन नजर आ रहे हैं आपको. गार्गे एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर जिन्होंने हमें 3 एयर कूलर इस प्रतियोगिता में पुरस्कृत किए. करो या लड़ो की ये लड़ाई फिलहाल आप देख सकते हैं मैदान में. दोनों ही टीमों के बीच अच्छा संघर्ष आपको नजर आएगा इस मुकाबले में, क्योंकि अगर ये मुकाबला गवाया तो इस प्रतियोगिता के बाहर और जीते तो अस्तित्व टिका सकते हैं. 21 गेंदें 40 की जरूरत. अभी भी हर गेंद के पीछे 2 रन यहां पर बनाने होंगे बल्लेबाजी करती हुई टीम जय श्री राम 11 को. विजय दादा सिंह और निकेश भोईर वहां पर शायद मुझे लग रहा है कि जय श्री राम 11 टीम को कुछ कान मंत्र देने के लिए गए. Oh, how was that? अपील, लेकिन नहीं, अंपायर सहमत नहीं. इट्स अ वैलिड डिलीवरी, डॉट बॉल. बॉल तैयार, ड्राइव किया इस बार, कवर्स पर गेंद. मयूर स्पेशल कॉल के लिए देखिए कहां पर जा रहे हैं, क्या बात है. तो चलिए देखिए बात करेंगे यहाँ पर लोढ़ा प्रीमियर लीग. ये जो फॉर्मेट है, ये जो संकल्पना है, मुझे लग रहा है भाग्यवान कि पारस सिंह ने फर्स्ट ऑफ ऑल ये सीजन स्टार्ट किया था, लेकिन उसके बाद जो आप देख रहे हैं इस टूर्नामेंट को ग्लैमर आया. निकेश दादा भोईर का हम जिक्र करेंगे. 2 ओवर का खेल समाप्त, 19 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. क्या कहोगे भाग्यवान? नक्कीच सुरुवात पारस सिंगनीच केली होती. हे LPLचं जे त्यांनी नियोजन केलं होतं सुरुवातीला खूप चांगलं पाहायला मिळालं मोतीरामच्या ग्राउंडवरती, पण नंतरला काही कारणास्तव त्याला टाईम देता नाही. पण त्यांनी निकेश भोईरवर ही जबाबदारी दिली आणि निकेश भोईर ती जबाबदारी चोख पाळत असताना क्या बात है. और मोतीराम ग्राउंड पर पहले सीजन में मुझे लग रहा है मनीष पवार चैंपियन थे. हाँ, वो जिस टीम में खेला था उस टीम का ओनर देवा माने शायद थे, उनका चैंपियन टीम था, उसमें वो ऑक्शन में आए थे, इसलिए लकी चैम्प कह सकते हैं अपन उनको. क्या बात है. 7 सीजन में आप कितने मर्तबा फाइनल खेले भाग्यवान? हम टॉप 4 में लगभग 3 या 4 बार पहुंच चुके हैं. और फाइनल? फाइनल में 1 बार. तब मुझे लग रहा है कि मनीष थे. यस यस यस, मनीष थे. तो कहीं ना कहीं देखिए इस बात पर थोड़ा गौर करना होगा आपको. जरूरत हमको कमी महसूस हो रही है उसकी अभी. और निकेश भोईर के बारे में क्या कहोगे, कितनी बार फाइनल खेले? निकेश भोईर भी 1 ही बार चैंपियन हो चुके हैं इस प्रतियोगिता के, लेकिन बाकी के हर साल वो सिर्फ प्रेक्षक दरिया में अपन को देखने मिले हैं. कुर्ता 11. यस यस यस. भाई क्या कर रहे हैं आप, याद रखिए. देखिए पेनल्टी आपको दी जाएगी, पहले ही आपको 2 रनों की पेनल्टी मिली है, प्लीज. ओ स्विंग एंड अ मिस, डॉट बॉल की समाप्ति इसी बीच. और रविंद्र बंदरे कितने मर्तबा फाइनल के लिए भाग्यवान? रविंद्र बंदर को हम लोग टीम में लेते ही नहीं. जिस बार टीम में लिया है उस टीम हार गई है हमारी उस बार. ओ बहुत खतरनाक बात की आपने. लेकिन उसका सपोर्ट रहता है, इसलिए उसको बाहर से ही सपोर्ट देने कहते हैं हम लोग. मतलब वो भी कुर्ता 11? यस, नहीं हुआ इस बार. इन एक्शन में मिलेंगे टॉप 4 में इन हुए उसका टीम, बोले तो विजय 11 टीम से खेलते हुए नजर आएंगे. क्या बात है. तो ये आपको खुशी दे रही है क्या बात? यस यस,
दोस्त नहीं भाई है मेरा क्या बात है, जिगर का टुकड़ा। रविंद्र बंदरे। 16 गेंदे 35 की जरूरत अब इस मुकाबले में। बेहतरीन बेहतरीन, जब भाग्यवान जुड़ते हैं हमारे साथ एक अलग मजा आता है देखिए इस प्रतियोगिता में, क्योंकि एक बहुत ही महत्वपूर्ण घटक इस प्रतियोगिता का। और अभी मनीष पवार ने मुझे बताया कि लोढ़ा की हर एक टूर्नामेंट कवर करते हैं भाग्यवान। यस क्या इंटरेस्टेड हो ग्रामीण में? यस यस यस। तो चलिए जरूर इस सीजन में, अब ये तो सीजन देखिए लगभग खत्म होने आया है, लेकिन जैसे यहाँ पर देखिए आपको चांस हम देने की सोचेंगे जरूर। ओ ड्राइव करने का प्रयास, बहुत ही बढ़िया शॉट, सामने देखिए इंडिया गेट से निकल गई है गेंद, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। पंद्रह गेंदे 31 की जरूरत है मुकाबले में। मुकाबला अभी भी दुविधा सिचुएशन में फंसा है, याद रखिए भाग्यवान, क्योंकि 15 गेंदे 31 बनाने में मुश्किल भी नहीं है। यह संपार ओवर स्टेप चेक करना है। शैलेश दादा, यूटीसी की मदद ली जाएगी अब। इट्स अ फेयर डिलीवरी। तो चलिए यहाँ पर अब आने वाली गेंदें शेष होंगी 15 और जीत के लिए 31 रनों की जरूरत। 15 गेंदे 31 रन अब इस मुकाबले में। बढ़िया मुकाबला। ऑन साइड पर टाई टाई फिश, बॉल चली मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। ओम नमो आदेश। बॉलर तैयार फिर से एक बार। 14 गेंदे 25 की जरूरत। अराउंड विकेट, ओवर द बॉलर सेट, सामने खेला है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, पहला टिप्पा खाकर एक और शानदार 4। ओबी सीटअप, गेंद हवा में, फील्डर वहां पर नहीं पहुंच पाएंगे, नहीं पहुंच पाएंगे, सामने गिरी है गेंद खुले आसमान में। ये देखिए एरोप्लेन, उंच आकाशात उडणारा हा विमान, आणि आता त्याच प्रकारे उंच आकाशात गवसणी घालणारे फटके देखील खेळावे लागतील। विमान, आणि अगदी आपण पाहिलं तर विमान म्हटलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूमिपुत्रांचा संघर्ष अजून सुरूच आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिबा पाटलांचंच, आणि
सध्या भूमिपुत्रांचा तो संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे हक्काचे नेते म्हणजे दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील. आणि काय तो आनंद असेल शेतकरी प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा. ज्या क्षणाला त्या विमानतळावरती पाय टाकू आपण आणि आपल्या कानांवरती जेव्हा आवाज येईल ना, सँडी, वेलकम टू दी दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, शेतकरी प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा तो काय आनंद असेल. खरंच शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे हक्काचे नेते, कित्येक वेळा आमदार आणि खासदार पदावरती विराजमान झालेले, स्वतःसाठी त्याने साधं घरही बांधलं नाही, पण शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी भूमिपुत्रांसाठी आयुष्य वेचलं ते दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन. अब आने वाली 12 गेंदें जीत के लिए 19 रनों की जरूरत और आने वाली 23 तारीख को देखिए सभी भूमिपुत्र यहाँ पर क्या बैच करेंगे. किसान सभी हमारे आगरी कोहली बड़े बड़े राजकीय नेते इंटरनेशनल एयरपोर्ट जो नवी मुंबई जहां पर दिबा पाटिल ने नाम देने के लिए संघर्ष शुरू है, वहां पर एक आंदोलन किया जाएगा. ओ इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन फील्डर वहां पर गड़बड़ कर दिया. कैच छोड़ाया आपने यह मैच. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच, ये सब चीजें हम देखते हैं. भाग्यवान देखिए कैच आसान सा था, ये छोड़ दिया यहाँ पर इस फील्डर ने. नक्कीच कॅच जर तुम्ही सोडल्या तर तुम्ही मॅच सोडू शकाल, कारण की कुशल मोमेंट आहे. एखादा विकेट जर येतोय ना तर संघ थोडा अडचणीत सांभाळू शकतो. चला, अक्षय कवठे या टीम ओनर आहेत शार्वी पवार पदर्शिले संघाची, यायच्या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आता बढ़िया शॉट लेकिन फील्डर वहां पर मौजूद है. आसान सा ये कैच विकेट का बदन, बल्लेबाज को छोड़ना होगा मैदान इस गांव. बघा निकेश भोईर या पण मंचावरती, कारण पॅनल्टी फिल्डिंग टीमला आहे. जर इतरत्र कोणताही खेळाडू तिकडे आढळला तर निक्या विनंती असेल निकेश, आपण त्यांना नका त्रास देऊ. अजून ते आधीच संकटात आहेत, तुम्ही अजून त्यांना संकटात नका टाकू. म्हणजे भगवान तुम्हाला काय म्हणायचं, निकेश भोईर तिथे गेलेला त्यामुळे त्याच्यावरती संकट आले की काय? मला हेच म्हणायचं आहे की आपण आपल्या संघासाठी जर काय करू शकलो नाही ना, तर दुसऱ्याच्या संघामध्ये काय करायची गरज नाही आपल्याला. क्या बात आहे. तर बाई इथे स्कूटीची चावी कोणाला भेटली असेल ना तर आमच्याजवळ आणायची आहे. स्टेजवर स्कूटीची चावी हरवलेली आहे एका खेळाडूची, हर्ष पांडे. जर भेटली कोणाला तर कॉमेंट्री कक्षाजवळ आणून जमा करा. ओके चलिए फिर एक बार चलते हैं मैदान की ओर. एक और बेहतरीन विकेट यहाँ पर मुकम्मल की गेंदबाज ने. ओ आड़ा बल्ला, क्रॉस बैटेड स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद. लेट संदीप मोतीराम पाटिल स्टैंड के सामने, ये आसान सा कैच. एक और बल्लेबाज मैदान के बाहर. अब यहां से मुश्किलें बढ़ चुकी है. 9 गेंदें जीत के लिए 18 की जरूरत.
गेंदे 9 रन अब इस मुकाबले में थोड़ी सी मुश्किलें बढ़ चुकी है अब दोनों ही टीमों के लिए। पिछले मुकाबले में हमने देखा जहां पर 10 से अधिकतर रनों की जरूरत थी तब आसानी से चेस डाउन किए गए। तो क्या ये 9 रन डिफेंड कर पाएंगे गेंदबाज? आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज यश पर, नाम में यश है, क्या इनको यश मिलेगा इस मुकाबले में देखना होगा। 6 गेंदे 9 रन, दिल बहलाने वाला मुकाबला, जबरदस्त मुकाबला, मजा आएगा इस मुकाबले में। ना कुछ किए कुछ नहीं मिलता, जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है। याद रखिए भाग्यवान, कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता है, कुछ पाने के लिए ना मैदान में कुछ करना पड़ता है। 6 गेंदे 9 की जरूरत करनी पड़ेगी अब मैदान में, मेहनत करना पड़ेगा, मेहनत और मेहनत के साथ कड़ा संघर्ष, और जो करेगा संघर्ष वही जीतेगा ये मुकाबला। किसकी मेहनत रंग लाएगी, किसका संघर्ष सफल होगा। 5 गेंदे 8 रनों की जरूरत अब इस मुकाबले में। जबरदस्त मुकाबला, दिल बहलाने वाला मुकाबला और दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला आप देख रहे हैं दोस्तों। यू आर द वॉचिंग एंड हाई वोल्टेज मैच। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, मिड विकेट के खिलाड़ी निकल गए अब स्क्वायरिश मिड विकेट की दिशा में। सामने मिड विकेट पर एक लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ कवर पर एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर, शॉर्ट थर्ड शॉट फाइन, सीधे बल्ले से उठाकर मारा। इस बार फील्डर वहां पर लॉन्ग ऑफ पर मौजूद है, थोड़ी सी गलती कर बैठे, बैकअप है नहीं, अब खुद वही फील्डर को जाना होगा। फंबल हुए, फायदा उठाया बल्लेबाजों ने, 2 रन आसानी से मुकम्मल कर दिए। 2 के साथ अब टोटल आगे 4 गेंदे 6 की जरूरत। जबरदस्त मुकाबला मैदान में आप देख रहे हैं, ना कोई तकलीफ, ना करेंगे संघर्ष तो क्या मजा है जीने में। अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी पड़ी हो सीने में। जब आग लगती है ना सीने में तब कुछ करने की चुल उठती है, जिद आती है ना जब मन में जीत की, तब संघर्ष करना अपने आप सिखाता है ये क्रिकेट। तो चलिए टाइम का थोड़ा सा ख्याल रखिए, जिस तरह से आप टाइम खर्च कर रहे हो याद रखिए प्लीज। 4 गेंदे 6 की जरूरत, निकल कर मारने का प्रयास, मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर नहीं है वहां पर। 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटेंगे, हाँ भाई हाँ, 2 रन आसानी से प्राप्त कर पाएंगे बल्लेबाज। 3 गेंदे 4 रन, 3 गेंदे 4 रन पर आ चुका है ये मुकाबला। किसी ने सोचा तक नहीं था यहां तक ये मुकाबला आएगा, लेकिन अब आ चुका है। तो हार से मत डरो, बल्कि अगले आने वाले कुछ गेंदों पर क्या करना है उस पर फोकस करो। कौन जीतेगा, बहुत बड़ा सवाल। अब तक इस प्रतियोगिता ने सभी ने बड़ा संघर्ष किया है। मोहित शेठ, पवार का आगमन होता हुआ स्वागत है आपका। लेकिन इस मुकाबले में 3 गेंदे और 4 की जरूरत। बेहतरीन मुकाबला, मजा आ रहा है इस मुकाबले में, जबरदस्त मैच दोनों ही टीमों के लिए। अब यहां से एक ही बात कहूंगा, जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा। हर हालात में अगर आगे बढ़ना है ना तो हर मुश्किल से टकराना होगा। बघा विनोद दादा, वेळ किती चाललाय? जरूर क्लोज मॅच आहे, पण इतका वेळ जर तुम्ही खर्च कराल तर चालणार नाही। 3 गेंदे 4 की जरूरत अब इस मुकाबले में। खुद को मजबूत रखते हुए इरादे स्पष्ट करने होंगे, मुकम्मल करने होंगे। फंबल हुए, फायदा उठाया, 2 रन यहां पर मुकम्मल किए। वाह भाई वाह। अब जो रन बचे हैं वो पेनल्टी के, और अगर मैं कहूंगा 2 रनों की पेनल्टी ना होती तो शायद 2 गेंदे 4 का समीकरण होता। तो चलिए, क्या ये पेनल्टी कहीं ना कहीं महंगी साबित हो पाएगी क्या? 2 गेंदे 2 की जरूरत। खुद को इतना मजबूत बनाओ ना अब इस हालत में कि हर हालात से निकलने के लिए रास्ता आप अपनी मेहनत से तय करो। और अब यहां पर देखिए, रुकना नहीं किसी हाल में, बस अपनी तकदीर बदलने के लिए संघर्ष करो। व्हाट अ मैच। आखिरी गेंद 2 की जरूरत। चेसिंग एंड रेसिंग कंपल्सरी इस टूर्नामेंट का यहां पर नियम होगा, और यहां से आने वाली आखिरी गेंद में 2 रन यहां पर मुकम्मल करने होंगे जरूर। जबरदस्त मुकाबला। अब यहां से दोनों ही टीमें बहुत बड़ा मेहनत करेंगी, बहुत बड़ी मेहनत करेंगी, संघर्ष करेंगी। आखिरी गेंद, गेंदबाज भी सोचेंगे कि मेरे करियर का सबसे महत्वपूर्ण ये गेंद है, और उसी इंटेंट के साथ गेंदबाजी करने के लिए आएंगे। हर सुबह एक नया ख्वाब लाती है, मुश्किल अपने राह देखती है। जो रुके वो जिंदगी नहीं मेरे भाई, जो चलते हैं ना वही मुकाम पाते हैं। कौन पाएगा मुकाम इस प्रतियोगिता में, कौन जीतेगा यह महत्वपूर्ण सामना
आग लगी है मैदान में, आखिरी गेंद 2 की जरूरत। तो चलिए फील्डर, मैच फिनिश, जीता ये मुकाबला पवार ब्रदर्स। शारवी 11 ने ठोक दी से। तो चलिए चला, उपस्थित मान्यवर दीपक सिंग साहेब यांचे ते शुभ आगमन झाले, त्यांचं देखील लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। तसेच शिवप्रेमी मित्रमंडळाचे विजय पाटील यांचे देखील शुभ आगमन आहे, त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावर यायचं आहे। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे।